असताना वेगवेगळ्या अटी शर्ती, शिक्षक रिटायर झाला, शिक्षक नवीन भरती नाही, अनेक संकटांना आमच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून माझे विद्यार्थ्यांचा मेळावा आहे. अशा परिस्थितीत आर्थिक बाजू सांभाळणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांना, माझ्या विद्यार्थ्यांना मी एक विनम्र आवाहन करतो की शाळा 100 वर्षाचं पदार्पण केलेलीच आहे. ही शाळा उत्तरोत्तर अधिक प्रगती करण्यासाठी, ती टिकवण्यासाठी आपलाही थोडा आर्थिक जो भार आहे, थोडी आर्थिक मदत या शाळेला व्हावी, ही या ठिकाणी मी जाहिराती तुम्हाला विनम्र आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. सरांनी केलेल्या आवाहनाला आपण नक्कीच सकारात्मक असलेले ज्येष्ठ आदरणीय शिक्षक श्री सुरेश वेंगे सर, आदरणीय ज्येष्ठ शिक्षक व नौपणा मिडल स्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक श्री बर्वे सर, शाळेचे उपस्थित असलेले निवृत्त मुख्याध्यापक श्री ध्रुव माने सर, रोड येथे 2 सातघरे बिल्डिंग मिळून 15 जून 1926 रोजी न्यू इंग्लिश स्कूल शाळेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी केली. शिक्षकांचा वारसा लाभल्याने विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षण, संस्कार, शिस्त, सामाजिक जाणीव याचा समतोल साधत त्यांच्या प्रगतीची दिव्य ज्योत पेटवत काही हजारो विद्यार्थी या शाळेतून 100 वर्षात घडले. देश विदेशात विविध क्षेत्रात आज ते उच्च पदावर कार्यरत आहेत. ते प्रत्यक्ष चित्र आपल्या समोर या ठिकाणी दिसते. आणि पंडित सुरेश बापट सगळेच जण आपण कुठल्या तरी एका चांगल्या मुक्कामावर स्थिरावलो आयुष्यामध्ये, तर त्यांचे आभार मानतो. ह्या वास्तूमध्ये आपण आपल्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं मूल्यवान शिक्षण घेतलं. त्या वास्तूला, त्या आपल्या न्यू इंग्लिश स्कूलला 70 वर्ष महोत्सवाचा हा टप्पा गाठायला मिळाला, हे पाहणं आपल्या नशिबात आहे. आपण खरोखरच खूप भाग्यवान असं मला वाटतं. सब गुणी जन मिल गाओ बजाओ, सब गुणी जन मिल गाओ बजाओ, अपने मन से आप रिझाओ, अपने मन को आप रिझाओ, सब गुणी जन मिल गाओ बजाओ, शुभ घड़ी शुभ दिन मंगल आज, शुभ घड़ी शुभ दिन मंगल आज, सूर ताल की महिमा गाओ, सूर ताल की महिमा गाओ, सब गुणी जन मिल गाओ बजाओ, सब गुणी जन